हाय, हॅलो, नमस्ते. मी सविता कापसे. तुम्ही सगळे कसे आहात? मजेतच असतात? मीही मजेत आहे. श्री स्वामी समर्थांचा फोटो. श्री स्वामी समर्थ. हा माझा दुसरा ब्लॉग आहे. मी नक्की हा ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेल. जेवढं शक्य होईल, जमल मला तेवढा मी प्रयत्न करेल. तर तुम्ही नक्की बघा. आता संध्याकाळची वेळ झाली आहे. स्वामींचा मंत्र लावला आहे. देवपूजा झाली आहे माझी. देवपूजा करून झाली आहे. आता जेवणाची तयारी. कशा प्रकारे काय बनवायचं, रोजचं टेन्शन. तर चला आज काय बनवूया नक्की बघूया. काहीतरी स्पेशल असणार आहे, तुम्हाला मी दाखवेन. चला तर तयारी करूया आपण इथून पुढे. वड्यासाठी मी वाटाणे घेतलेले आहेत. आपल्याला सफेद वाटाण्याची वडा उसळ बनवायची. 4 बटाटे घेतलेत मी उकडून. चला आपण पुढची तयारी. सगळे मसाले घेतलेले आहेत. तर चला कशा प्रकारे करते मी नक्की बघा. तर चला आपल्याला सफेद वाटाण्याची उसळ करण्यासाठी वडा उसळ करायचा आहे. त्याच्यासाठी आधी आपण वड्याची तयारी करूया. मी त्याच्यासाठी 4 बटाटे घेतलेले आहेत. उकडून घेतलेले आहेत, उकडून सोलून घेतलेले आहेत. फक्त त्याला आता मॅश करायचे आहेत. त्याच्यामध्ये वाटण्यासाठी मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतले, आलाचा तुकडा घेतलाय आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. तर चला या आपण बारीक मिक्सरमध्ये करून घेऊ ह्याला. आपण बटाटा किसून घेतलेले. मगाशी जे वाटण काढलं होतं सगळं, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि जिरं, त्याचं वाटण करून घेतलेले. हे बाकीचे आपले मसाले, जिरं आहे, राई आहे, हळद आहे, लाल तिखट आणि दुसरं एक लाल तिखट आहे कलरचं. तर चला आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्या बटाट्याची भाजी तयार झाली आहे. ॲक्च्युली फोडणी मारताना मी व्हिडिओ काढला होता, पण माझा फोन हँग झाल्यामुळं तो व्हिडिओ आला नाही आहे. शेवटचा व्हिडिओ आला, त्यामुळे हा दाखवते. ही माझी बटाट्याची भाजी तयार झाली. तर चला ह्याला एका आपण ताटामध्ये काढून घेऊ. कढईमधले याला ताटात काढून घेतलेले. थोडंसं थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर ह्याचे आपण गोल गोल वडे बनवायचे. थंड होईपर्यंत आपण सफेद वाटाण्याची मिसळ भाजी करून घेऊया. त्याच्यासाठी आपण वाटाणे उकडायला टाकले होते, हे उकडून झालेले. तर चला आपण वाटण्याची तयारी करूया. त्याच्यासाठी आपल्याला कांदा, टमॅटो आणि वाटण्याची तयारी करावी लागेल. चला तर आपण वाटाण्याची तयारी करू. वाटाण्याची तयारी केलेली आहे. मी त्यासाठी एक कांदा घेतला आहे, एक टमॅटो घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर घेतलं आहे आणि आपले हे सगळे मसाले घेतलेले. वाटण्यासाठी मी खोबरं घेतलं आहे, लसूण आहे, आलं आहे आणि जिरं आणि कोथिंबीर. वाटाणे आपण शिजवून घेतलेले. गॅस चालू केलेलं आहे. तेल टाकून घेतलं आहे आपण. तर आधी आपण फोडणीची तयारी करू. फोडणीचे तेल गरम होते तोपर्यंत आपण हे वाटण मसाला वाटून घेऊ. आपलं इथं वाटण करून झालेलं आहे. आपण फोडणीची तयारी करू. फोडणीसाठी जिरं टाकू. जिरं तडतडलं राई तडतडलं की जिरं टाकू. थोडंसं हिंग टाकू. त्याच्यानंतर थोडंसं कढीपत्ता टाकू. कांदा, कांदा थोडा लाल करून घ्या. कोथिंबीर, कांदा लाल होऊ दे. थोडंसं टमाटर टाकू. चवीनुसार मीठ.
कांदा आपला थोडासा लाल ब्राऊनमध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर आपण हे मसाले टाकून देऊ सगळे. वाटण मसाला आपलं सगळं वाटण टाकून घेतलेलं आहे. तेल सुटेपर्यंत शिजवू घेऊ. त्याच्या अगोदर आपण हा मिसळचा थोडासा मसाला टाकू. थोडासा टाकला. आता याला तेल सुटेपर्यंत मसाला चांगला शिजवून घेऊ. थोडंसं पाणी टाकते मी. आपल्या मसाला बघा कशा प्रकारे तेल सुटलेलं आहे मस्तपैकी तरी येण्यासाठी. तर त्याला आपण आता वाटाणे टाकून घेऊ. तर हे वाटाणे मी ह्याच्यात टाकून घेऊ. हलवून घेऊ. थोडंसं पाणी गरम करायला ठेवू. आपण गरम पाणी ठेवू. गार पाणी ओतलं तर कशी चव थोडी चेंज होते. गरम पाणी थोडंसं गरम पाणीच टाकू आपण. गरम पाणी करायला ठेवते मी थोडंसं. हा मस्त वास सुटलेला आहे मिसळचा. चवीनुसार मीठ टाकू आपण. आपलं पाणी गरम झालेलं आहे. पाणी ओतून घेऊ. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं ओता. मला अजून थोडं पाणी पाहिजे. मी थोडं पाणी घेते अजून. थोडं गरम पाणी करू. तोपर्यंत पाणी गरम होते तोपर्यंत आपण इथं वड्याच्या ह्याची तयारी करू. बेसन पीठ टाकू. हळद घेऊया थोडीशी. चवीनुसार मीठ. मीठ घेतलेलं आहे. आपण बेसन पीठ घेऊ. पाणी गरम झालं. ओतून घेऊ. बघा किती मस्तपैकी तरी आली. कोथिंबीर टाकून घेऊ. आपले वडे करून झालेले. वड्यासाठी आपण हळद बेसन पिठाचं मिश्रण करायचं आहे. त्याच्यासाठी आपण हळद घेतलेली आहे. मीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ टाकून घेऊ. चार चमचा बेसन पीठ घेतलं मी. चवीनुसार सोडा टाकला थोडासा.
थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊ. चला मिक्स करून घेते मी. चला आपण हे मिश्रण करून घेतलेले आहेत. आपले वडे बनवून झालेले आहेत. आता आपल्याला फक्त तळायचं. तळण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे. गॅस चालू केलेला आहे. कढई गरम झालेली. कढईमध्ये तेल होतं. हां, आता अशी कमेंट करू नका की कढई किती काळी. हे माझ्या सासूच्या हाताखालची कढई आहे. खूप जुनी कढई. हे फक्त आम्ही तळण्यासाठीच वापरतो आणि आमची भाजी बनवण्यासाठी वेगळी कढई आहे. हे फक्त तळण्यासाठी पापड भजी असं काही जी वस्तू आपली तळण्याची असतात वडे वगैरे ते तळण्यासाठी ती आम्ही कढई वापरली जाते. चला आता आपण तेल काढून घेऊ. तर आपण वड्यासाठी तेल होतो. तेल चांगलं गरम होऊन दे. आपल्या भाजीला बघा कशा बघा मस्त तरी आलेली. तर चला तेल गरम झालेलं आहे की नाही हे आपण चेक करू. नाही, अजून तेल गरम झालेलं नाही आहे. थोडा पहिल्या स्टार्टिंगला फास्ट गॅस ठेवायचा, नंतर स्लो करायचा, मीडियममध्ये ठेवायचा गॅस. दुसरा वडा टाकून घेऊ. तिसरा टाकू. असे करून वडे टाकून घेऊ. स्टार्टिंगला बघा मी फास्ट गॅस ठेवलेला, नंतर थोडासा मिडियम करते. आपले वडे काढून झालेले. अशा प्रकारे मी बाकीचे वडे पण तळून घेते.